माझा समाज. तुम्हाला माहिती समाज म्हणजे काय? समाज म्हणजे जात नाही. समाज म्हणजे येथील स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न समान, प्रॉब्लेम समान, त्यांचे सोल्युशन समान, त्यांचा इतिहास समान, त्यांचं भविष्य समान, त्यांच्या पुढचे आयुष्य समान आयुष्य जगणार आहेत. आणि तसेच सगळ्यांचा शत्रू पण समान, की म्हणजे जीवनशैली ही सिस्टम, तो समाज. समाज म्हणजे एक स्थानिक भूमिपुत्राचा क्लास, हा लक्षात घ्या. आणि दत्ता पाटील आणि दीपा पाटील या दोन्ही साहेबांचा सहवास मला लागला. म्हणायला गेलं ते कुळ कायद्यासाठी चरीचं आंदोलन असेल किंवा इथे 12.5% कंपॅन्सेशन म्हणून मला माझ्या अधिकाराची जाण म्हणून आंदोलन असेल, हे दोन्ही आंदोलन आणि याचा इतिहास ज्या परिवारांनी पाहिलंय त्याचे परिवार आपण आहोत. आणि आपण आज या चारही सागरी जिल्ह्याची नाळ जोडून अस्मिता आणि अस्तित्व या विषयावरती एकत्र आलेलो. तो विषय मला विस्तृत मांडायचा आपल्यासोबत. कसं आहे, 21वं शतक आहे आणि 21व्या शतकातलं तिसरं दशक सुरू झालं तरी हवेत उडणाऱ्या गाड्या नाही आहेत, चंद्रावर आपल्या कॉलनी नाही आहेत आणि ही प्रकल्पग्रस्त नावाची शिबी अजून आपण फेकून दिलेली नाही. हो, मी याला शिबी म्हणतो. कल्याण डोंबिवलीमध्ये याला शब्द हंगामी लावला, कारण की दिबाबाबांचा त्यावेळचा विचार काय होता? कंपॅन्सेशन देणं आपल्याला. बाबा 12.5% घे, तुझी जमीन चालले, विकसित भूखंड घे आणि हळूहळू माझे वंशज पायऱ्या पायऱ्या चढत 100% प्रकल्प मालक होतील या आशयाने आपण पुढे आलो आणि येणं गरजेचं होतं. पण गोष्ट काय झाली, निसर्गाचा नियम आहे समतोल. जेव्हा अति त्याग पुरुष, दैवी पुरुष एखाद्या समाजामध्ये जन्माला येतात आणि आपलं आयुष्य त्यागून देतात त्या समाजासाठी, आपलं घर दार, आपल्या ऍडव्हान्स गरजा काही ठेवत नाही, सगळं त्यागून देतात. त्याच्यानंतर कुठेतरी समाजामध्ये पुण्याचा शिखर चढतो आणि पुण्याचा शिखर चढल्यानंतर परत तो ग्राफ खाली जातो. दीपाबाबांनंतर आपल्या समाजाला कोण मिळाले? युनियन लीडर आणि कामगार नेते, मालक नेते मिळालेच नाही. हा परव्ह्यू आणि हा दृष्टिकोन आणणं गरजेचं होतं. गोष्ट अशी आहे की आपण मुंबई प्रादेशिक परिसरातले स्थानिक भूमिपुत्र, आता मुंबई स्थानिक प्रदेशातील आपण स्थानिक भूमिपुत्र म्हणून मुंबई प्रदेश हा आपल्यासाठी शाप ठरावा की वरदान याचा विचार आपण करायला पाहिजे होता. हरकत नाही, तो विषय गेला. सोबतच प्रत्येक वेळी एक घोषवाक्य ऐकत आलो आपण, काय? जर मुंबईवर पहिला कोणाचा अधिकार असेल तो इथल्या स्थानिक भूमिपुत्राचा आहे. बरोबर? तो अधिकारी आपल्या कुठे दिसला नाही, तो अस्तित्व देखील दिसलं नाही. चला, झालं ते. आणि म्हणतात ना की मी भूतकाळामधल्या गोष्टी आणि थ्रेड परत परत काढत लागलो ना तर ती सळ राहील. जे उलव्या विभागात घडलं, जे 10 गावात 8 गावात 18 गावात घडलं, याची जाण मला पूर्णपणे. कारण या डोंबाळा कॉलेजमध्ये, एसी कॉलेजमध्ये 11वी 12वी करत असताना जेव्हा अतिशय स्पष्ट अस्खळीत मराठी बोलणारा मी 10वी पर्यंत विके हायस्कूलला, तो 11वी 12वीला आल्यावर कोतला करून मारीन हे शब्द करायला लागला. पण पुढे जाऊन एक विशेष गोष्ट होती. रिलिजन नावाची गोष्ट एक सांगते, सिस्टीम ऑफ गॉड, एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये देव सर्वोच्च आहे. आणि धर्म नावाची गोष्ट सांगते जगण्याची पद्धत, नीतिमूल्ये, मोरल्स, इथिक्स, निसर्ग, समतोल. आणि धर्म हा फक्त माणसाला नसतो, पशु पक्ष्यांना पण असतो, म्हणून हा फरक. पण गोष्ट काय होते, सिडको नावाच्या कॉर्पोरेशन किंवा नाही ना येतात का आपल्याकडे? काय येतात? कारण की आपण डेव्हलपमेंट नाही केली. जर याच्या कॉर्पोरेशन आपण करू शकलो असतो तर सरकारला काय पाहिजे होतं? इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत गरजा पाहिजे होत्या भारतासाठी. त्या आपल्याकडून नाही झाल्या म्हणून सरकारने आणलं. आणि सरकारने आणल्यानंतर जो सिडको नावाचा अवतार आपण इथं पाहिला, तो सिडको नावाचा अवतार कधी पण बघा, खूप सारे तिकडे एमडी झाले, बरोबर? ती पोझिशन सेम आहे, पण तो एमडी बघायला गेला ना आपण, तो वेगळ्याच रूपात दिसला. प्रत्येक एमडी तासपर्यंत येऊन गेला, तो वेगळ्याच रूपात दिसला. तो भले कुठे सचिव आणि कलेक्टर असेल, तिचं चांगलं असेल, पण ही एमडी नावाची जी सिडकोमध्ये पोझिशन केली ना,
ही ॲक्विजिशन आणि डेव्हलपमेंटसाठी केले. आणि ॲक्विजिशन आणि डेव्हलपमेंट करताना स्थानिक भूमिपुत्रांसोबत प्लॅनिंग नाही झालं. किंबहुना ती प्लॅनिंग करण्यासाठी आपण मुख्य प्रवाहात नाही. मला भरून आलं जेव्हा ही ताई डोळ्यातनं पाणी काढत होती. ताईंनी पाहिलं इकडं काय झालं. ताईंनी पाहिले चिंचपाड्यापासून इथपर्यंत ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या मी डोळ्यांनी पाहिलं. आणि प्रत्येक वेळी एकच गोष्ट वाटली, काय? एकच, माझी संस्कृती, माझी अस्मिता, माझं अस्तित्व, माझं बोलतोय मी, संपवण्याचा प्रयत्न समूळ. आणि तुम्हाला माहिती आहे हे चारही सागरी जिल्हे कुठल्या गोष्टीसाठी जुटले? एकच, कुठेतरी आपल्या जागेची मोजणी असते ना, त्याचप्रमाणे ही आपल्या संस्कृतीची मोजणी आहे. निसर्ग समतोल सांगत आला, त्या समतोलामध्ये संविधानाने सुद्धा आर्टिकल 29 प्रमाणे मला माझी ओळख, संस्कृती, माझे संस्कार, माझा समाज, माझी बोलीभाषा टिकवण्याचा अधिकार दिलाय आर्टिकल 29 प्रमाणे. जेव्हा चारही जिल्ह्यातल्या भाऊ बहिणींना अस्मितेची जाण आली की माझी संस्कृतीचा नकाशा पुसण्याचा प्रयत्न होतोय, तेव्हा आलं एकत्र. मी दीपाबाबांकडे पाहिलं. आता गोष्ट तीच झाली, जेव्हा माझी त्यांच्याशी चर्चा झालेली तेव्हा ठरवलेलं की साहेब हेच, याच्यानंतर कोणी साहेब नाही, याच्यानंतर सगळे नातेवाईक म्हणून पाहायचे. म्हणून मी बाबा, काका, मामा, दादा करतो, आई करतो, कारण की तेच विशेषण आज देण्याची गरज आहे. भावांनो, एक गोष्ट समजून घ्या. अस्मितेचा मुद्दा मी आपल्यासमोर पहिले क्लिअर करतो, मग अस्तित्वाकडे. हा आपल्या भूमीमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे. जर या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला दिबाबाबांचं नाव नाही लागलं, मी बोलतोय नाही लागलं, तर या जगाला आपल्या संस्कृतीची ओळख होणार नाही. प्रत्येक देशामध्ये, जगाच्या पातळीवर प्रत्येक देशामध्ये जिथे जिथे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असतील, मग ते अमेरिकेतले नेटिव्ह एअरपोर्ट असतील किंवा युरोपमधले एअरपोर्ट असतील, न्यूझीलंडमधले सेटू एअरपोर्ट असतील, या ठिकाणी एअरपोर्टच्या नावाला तिकडच्या त्यागपुरुषाचं, पराक्रमी पुरुषाचं किंवा स्त्रीचं नाव दिलं गेलंय. हे का दिलं गेलंय? जेणेकरून जगभरामध्ये कल्चरल एक्सचेंज, संस्कृतीची घेवाणदेवाण हे प्रोग्राम चालावे आणि तिकडची स्थानिक संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी ट्रेनिंग घेत होतो, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. त्या ट्रेनिंगमध्ये मला डेल्टा एअरलाईनचे पायलट होते. ते डेल्टा एअरलाईनचे पायलट मुंबईला येत असत. का माहितीये? तर मुंबईमध्ये, फक्त मुंबईमध्ये त्यांना एक मच्छी खायला मिळायची, ती म्हणजे बोंबील. बोंबील हे जगभर प्रसिद्ध आहे. यासाठीच कदाचित विनोददा पण प्रकल्प मालक म्हणून बोंबील प्रोजेक्ट काढला. जगभर सगळ्यांना बोंबील माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे ते वाक्य बोललंय ना, ते मला सहन नाही झालं. तुम्हाला माहितीये, मला म्हणाल तुम्हाला माहितीये, मुंबईची तुमची जी स्थानिक संस्कृती आहे ना, तिथल्या एक हॉटेलात मी बोंबील खाल्ले. म्हटलं कुठलं हॉटेल हो? तर गझली. गझली तर आमच्या संस्कृतीचं हॉटेल नाही. नाही, मग मी तुमचं पिठला भाकर पण खाल्लंय. पिठला भाकर पण आमची संस्कृती नाही. आमची तर जवळा भाकर संस्कृती आहे. आमची तर बोंबीलच्या चटणीशी आपण जातो, ती संस्कृती आपली. आता गोष्ट अशी आहे की हे हायब्रिडायझेशन झालं हे आपण इथे असतानाच झालं. आपल्या पूर्वजांपैकी दिबाबाबा असतील, दत्तबाबा असतील, ते त्यावेळी होते ज्यांना विधानसभेमध्ये आणि परिषदेमध्ये मुद्दा मांडताना, GR पास करताना घाबरायची लोक, कारण की तेवढे कणखर होते, पाठीचा कणा होता. का? तर त्यावेळी त्यांनी विचार केला होता एक जीवनशैली तयार करण्याचा. पण ताई, आता तुझी अश्रू काढतेस, कारण की ही जीवनशैली आजची अशी आहे. ही जीवनशैली आहे भांडवलदारांची, राजकारणांची नाही. म्हणजे तुम्ही आता राजकारणाला आपण किती पण बोललो ना, राजकारणांची नाही, भांडवलदारांची. राजकारणी त्याच्यातले छोटे छोटे पपेट्स, छोटी छोटी गोष्ट करतात. मी तुम्हाला मोठा मुद्दा आणि व्यापक मुद्दा सांगणार. त्यातला अस्मितेचा मुद्दा क्लिअर करण्यासाठी आत्ताच सांगतो की दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे नाव आपल्याला द्यायचंच आहे, पण त्याचे मुद्दे काय? त्याचे मुद्दे हे आहेत की आपण 10 तारखेला साखळी आंदोलन केलं, बरोबर? त्याला एक राजकीय व्ह्यू मिळाला, मीडियामध्ये आपण तेच पाहिलं, बरोबर? प्रत्येक भावा बहिणीला सांगायला लागलं नाही ना, हे अराजकीय आहे. भूमिपुत्र, भूमिकन्या स्वतःच्या अस्मितेसाठी रस्त्यावर आले चारही जिल्ह्यांमध्ये, बरोबर? 24 तारखेला आपण सिडकोचा घेराव घालायचा प्रयत्न केला, बरोबर? तो घेराव घातला पण नाही घातला, बरोबर?
यावेळी आम्ही स्मार्ट भूमिपुत्र म्हणून एक विषय सांगत होतो आणि वारंवार घसा फाडून सांगत होतो. काय सांगत होतो? विमानतळाच्या नावाची पॉलिसी बनवणं, धोरण बनवणं, बदलणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. नाही, सिडकोवर जायचं आपण, सिडकोवर जायला पाहिजे आपण. तू सिडकोवर ना आलास तर तू भूमिपुत्र नाही. तू भूमिपुत्र, तुला समाजाची जाण नाही, उपरायस का तू? सिडकोवर जायला पाहिजे. अहो मला सांगा, जर मुद्दा अखत्यारीत केंद्र सरकारच्या आहे तर भारताची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई. जर मुंबईचे आपण स्थानिक भूमिपुत्र, मुंबईमध्ये आपण जनमत दाखवू शकलो असतो, अख्खा भारत हल्ला असता? हल्ला असता की नाही? टेक्निकली मला सांगा. मला सांगा, तरुणांची ऊर्जा असते ना. 1988 89ला तुम्ही तरुण होता बाबा, त्यावेळी जनता दलाचं आंदोलन आलं, त्यावेळी तरुण आला रस्त्यावर. तो तरुण परत रस्त्यावर आला नाही? आला का? त्यांच्यासोबत दगा झाला त्यावेळी. नंतर लोकपालासाठी तरुण परत रस्त्यावर आला, त्याच्यावरती एक पॉलिटिकल पार्टीची जडणघडण झाली, परत तो तरुण रस्त्यावर आला नाही? आला. हा आजचा मुद्दा आहे आणि आता मुद्द्यावर आपल्याला बोलावं लागेल. आणि हा विषय आहे समाजाचा, कुठल्या पक्षाचा नाही. आज कुठेतरी माझे नातेवाईक आहेत, आपले नातेवाईक आहेत, त्यांना मी राजकीय दृष्ट्या वाईट बोलणं अर्थच नाही करणार, तर एकी दाखवणं गरजेचं आहे, दोही नाही. कुठेतरी म्हणाले, मला पण म्हणाले, प्रणित हो मुंबईला जाणं गरजेचं आहे आता. आणि त्याचाच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण ही नीव राखले. कारण केंद्र सरकारने 2016 आणि 17ला, विनोदाचा लक्षात घ्या, 2016 आणि 17ला एक धोरण तयार केलं होतं. काय धोरण होतं? त्यांनी एक नवीन दावा शोध लावला होता की बाहेरला जे पर्यटक येतात त्यांच्यामध्ये कन्फ्युजन न व्हावं म्हणून शहरांची नावं एअरपोर्टला देऊ. बरोबर? बाहेरची जे पर्यटक तुमच्याकडे येतात, आता साधा प्रश्न आहे, टुरिस्ट किंवा पर्यटक तुमच्याकडे काय येतात? काय येतात? कल्चर वगैरे. कशासाठी येतात? संस्कृती पाहायला. इट इज अबाउट व्हिजिटर अँड होस्ट. तुमचं जेवण खायला, तुमच्यासोबत राहायला, तुमचे संस्कार समजायला, कल्चरल एक्सचेंज करायला येतात, आपले गडकिल्ले पाहायला येतात, आपल्या महाराजांचा इतिहास पाहायला येतात. हे काय सांगतं? सांस्कृतिक देवाणघेवाण. नाव काय सांगतं? संस्कृतीचा पाया कुठून आलाय? सो आज राज्यसभेमध्ये 2016-17ला यांनी हा धोरण तयार केलं, मसुदाही तयार केला. आणि तुम्हाला टेक्निकल मुद्दा सांगतो, काय झालं? ते इम्प्लिमेंट नाही केलं, ते धोरण लागू नाही केलं. पण जसे त्या दिवशी नवीन नागरी उड्डयन मंत्री दाखल झाले, त्यांनी ऑफिस घेतलं, हे लाईव्ह मध्ये पण सांगितलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी माननीय हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका पाहिली जाते. दुसऱ्याच दिवशी चेन बघा, ती कशाच्या मुद्द्यावर होती? कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीने एक जनहित याचिका टाकली. काय तर सरकारने एक धोरण तयार केलं होतं, त्याचं झालं काय? ते धोरण असं होतं की आजपासून जे नवीन आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असतील किंवा ज्यांची नावं प्रलंबित आहेत त्यांना शहरांची नावं देऊया. त्याचं काय झालं? कोरोनाचा पिरियड आहे, लोक रस्त्यावर आली पाहिजे. सो कोर्टाने सूचना दिली की 16 जुलैपर्यंत तुम्ही कळवा तुमच्या धोरणाचं झालं काय. बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांगा, मला प्रश्न आहे सगळ्यात, काय असं कारण आहे की आपल्याकडनं जनहित याचिका दाखल झाल्या नाही? काय असं कारण आहे त्रयस्थ व्यक्तीकडनं जनहित दाखल झाली, त्यातली वेगळीच जनहित याचिका समोर घेतली, नवीन नागरिक उड्डयन मंत्री आले. मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे की कुठेतरी कपिल बाबा आपले केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले, आपल्या समाजाचा स्वाभिमान आहे. पण काय असं कारण आहे की असा धडाडीच्या नेत्याला सुद्धा 15 ऑगस्ट पर्यंत स्वभूमीमध्ये जाऊन देत नाही? कारण काय? आणि काय असं कारण आहे की आपण 15 ऑगस्ट पर्यंत आपल्या आंदोलनाची भूमिका नाही ठरवतो? काय घडणार? काय माहितीये, आपण भोळे आहोत पण मूर्ख नाही. तुम्हाला हेच सांगायचं, आपण भोळे आहोत पण मूर्ख नाही, हे जरा समजून घ्या. अस्मितेच्या मुद्द्यावरती जर केंद्र सरकारने हे धोरण ठरवलं, बरोबर, तर हे धोरण बदलायला लोकसभेमध्ये आपला जनमत दाखवावं लागेल. किती आहेत आपले लोकसभेमध्ये खासदार?
किती आहेत? किती आहेत? आज एका पक्षाने आपल्या स्थानिक अस्मितेला विसरून आपल्या भावाभावांमध्ये भांडणं लावली. आपण एकमेकांचे लचके तोडतोय, आपलं स्वतःचं घर विसरलोय. पण दुसरा पक्ष देखील अधिकृत भूमिका सांगत नाहीये. ते बोलताना सांगतात आमची अधिकृत भूमिका नाहीये, पण स्थानिक लोकांची मागणी आम्ही त्याला सपोर्ट करतो. म्हणजे काय माहितीये, देव दिसला त्याला नमस्कार केला पण आत नाही गेलो. त्यामुळे आपण त्यांच्याजवळ जाऊ नका. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपले जे स्थानिक लोकप्रतिनिधी नातेवाईक आहेत त्यांच्या इंटेन्शन बद्दल प्रश्न नको. मला तर वाटतंय ना, कुठेतरी सांगतो ते बबन बाबांना पण आतून वाटत असेल दिवाबाबांचंच नाव द्यावं. ओके, वाटत असेल. पण गोष्ट काय माहिती, ही जीवनशैली आहे. एक रोग आहे, आजार आहे, त्याला म्हणतात पक्षी अवदसा. जो आपलेपण, आपला आत्मा, आपले वंशज, आपले पूर्वज यांची ओळख विसरायला लावतो. हा करोनापेक्षा डेंजर आजार आहे. या आजाराला वॅक्सिन एकच म्हणजे जन्मत. आता जन्मतासाठी अस्मितेच्या नावावर आपण सगळे आलो. पण तुमचा मगाशी ताईचा प्रश्न होता की आपण एकत्र येत नाही. कारण त्याला कारण काय एकत्र यायला कारण काय? सगळेजण बोलत आलो आगरी, कोळी, कुणबी, कराडी लोक, आदिवासी लोक एकत्र आली पाहिजेत. आपण आगरी भाषा बोललो पाहिजे, नाही बोलत. कोळी भाषा बोललो पाहिजे, नाही बोलत. बोलतो, नाही बोलत. आपण एकत्र येतो, नाही येत. प्रश्न आहे काय एकत्र याल? एकत्र याल का? माझा समाज, तुम्हाला माहिती समाज म्हणजे काय? समाज म्हणजे जात नाही. समाज म्हणजे येथील स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न समान, प्रॉब्लेम समान, त्यांचे सोल्युशन समान, त्यांचा इतिहास समान, त्यांचं भविष्य समान, ज्यांच्या पुढच्या आयुष्य समान आयुष्य जगणार आहेत. आणि तसेच सगळ्यांचं शत्रू पण समान, की म्हणजे जीवनशैली ही सिस्टम, तो समाज. समाज म्हणजे एक स्थानिक भूमिपुत्राचा क्लास, हा लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये आपण एकत्र का नाही आलो? साधी गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे की आपण झेंड्यांमध्ये पक्षांमध्ये विखुरलोय. करेक्ट? याच्या पलीकडे काय नवीन सांगू शकतो आपण? करेक्ट ना? हे सगळ्यांनाच माहिती आहे. नवीन काय याच्यामध्ये मला शोध न लावायचं. आणि का विखुरलोय? कारण की हा रोगच असा आहे जो एक विश्वास आणतो की तुम्हाला भावनिक करून तुम्हाला तुमचं स्थानिक अस्तित्व आणि अस्मिता विसरायला लावू शकतो. हा रोगच तसा आहे. हा रोग असा आहे ज्याच्यामध्ये मतविका घेतली जातात तुमची आणि तुमच्या नेत्याची सुद्धा. हा असा रोग आहे. याला मी नवीन काही सांगू शकत नाही. पण मग प्रश्नाला अस्मितेचा तो कसा सॉल्व्ह करणार? तो असा सॉल्व्ह करणार, हे धोरण निर्धारित व्हायच्या आधी आपल्याला जनतंत्र दाखवावं लागेल. कारण की हे धोरण निर्धारित झालं तर हे धोरण रोल आउट करणं खूप कठीण आहे. एक लक्षात घ्या, न्यायालयीन प्रक्रिया आहे, पण न्यायालय काय पाहतं? सरकारी कामं प्रोसेसनुसार गेलीत का? आता तुम्ही एक लोकप्रतिनिधी निवडून दिलाय, संसद मोठी, संसदेमध्ये हा कायदा केला जाईल, धोरण केलं जाईल. तुम्ही ते ब्रेक नाही करू शकणार. पण त्याच्या आधीच काळाची गरज ओळखून आपण जनतंत्र तयार केलं पाहिजे. कारण की जनतंत्र हे कुठल्याही राजतंत्रापेक्षा मोठं असतं. ज्या मोमेंटला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट समजा हे नाही नाव लागत आहे, तिकडे संस्कृतीकडे आपण संकुचित दृष्टीनेच पाहूया. त्यामुळे सोशल मीडियावरती मी सारखं आव्हान करतो चारही जिल्ह्यातील भाऊ बहिणींना की हा मुद्दा आहे, हा क्रिटिकल आहे. इथे आपण पाठी पडलो, पुन्हा आपण उठत नाही. ठीक आहे? त्यामुळे आपल्याला कायदा सुव्यवस्था राखून आदर्श दिबांचे आदर्श पुत्र आणि कन्या म्हणून कुठेतरी मुंबईकडे हा मोर्चा वळवणं गरजेचं आहे. कायदा सुव्यवस्था राखून. ते प्रत्येक वेळी तुम्ही आणि मी बोलू शकत नाही ना, दिवट्या पकड, चिंबोरी पकड. काय अर्थ याला? काय प्लॉट मिळणार आहे मला बोलल्यावर? मला अधिकार मिळणार आहे? नाही. मला अधिकार कुठून मिळणार आहे? मुद्द्याने मी गेलो तर. आज सगळ्या भावा बहिणींची परिसीमा तीच आहे, प्रत्येकाला तेच पाहिजे. मग मुद्द्याने जाऊया. आपली संस्कृती अशी आहे, जो आपला त्याग पुरुष आहे, दिबा बाबा आहेत, त्यांच्या पुण्यतिथीला आपण नाचतो. ही आपली संस्कृती.
हे आपले संस्कार आहेत. काय हो, पुण्यतिथीला पण नाचतो आणि कोणाच्या देवमाणसाच्या नाही, कुठेतरी चीड येते ती. पण काय करू, जीवनशैली तशी आहे. पण त्या जीवनशैलीला बदलू शकतो आज उद्या, नक्की, हळूहळू करू. एक उदाहरण मी नेहमी देत आलोय. काय तर ही जेव्हा बाहेरची लोक व्यावहारिकरण करायला आली तेव्हा यांनी बाजूला टपऱ्या टाकल्या. बरोबर, त्यांनी टपऱ्या टाकल्याने आपल्या घरात आलाय, बोलला मी टपरी चालू का, 500 रुपये महिना देईन. आपण बोललो हो. बरोबर, हळूहळू माझा हॉटेल होता जो मी कंटाळा व्हायचा म्हणून करत नव्हतो, तो माझ्या हॉटेलात आला. फक्त दादा 5,000 रुपये देतो हॉटेल चालवायला, येऊन घे. हळूहळू माझ्या वडिलांना तो पप्पा बोलायला लागला, डॅडी बोलायला लागला, मानस पुत्र झाला. बरोबर, पाया पडायला लागला. हळूहळू त्यांनी त्याचे हातपाय पसरले, भांडवलदार तोच, हातपाय पसरले. आणि एक दिवस आला जेव्हा व्यावहारिक कंट्रोल भांडवलदारी हातात घेतली तेव्हा तुम्हाला बोललं हे 50,000 घे आणि घरातून निघायचे. आणि जर नाही निघालं असतं गुंडाळून तुला बाहेर काढेल. कारण इकडचं राजकारण, सत्ताकारण आणि भांडवलदारी सगळी माझी. आता मला सांगा, तो डायरेक्ट घरात आला असता तर तुम्ही काय केलं असतं? फटकवलं असतं ना, चल रे घरातून निघ, फटकवलं असतं. पण हे काय होतं, याला म्हणतात सलामी टॅक्टिक्स. हळूहळू हळूहळू हळूहळू. आणि याला उत्तर पण हळूहळू करावं लागेल. याला उत्तर आहे आपल्याकडे डेफिनेटली. मी प्रॉब्लेम सांगायला आलो, मी सोल्युशनच सांगायला आलो. अस्मितेचा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला. अस्मितेचा मुद्दा याच ठिकाणी क्लिअर होईल जेव्हा भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये स्थानिक भूमिपुत्र उठतील. आणि ते पण नदी आझाद मैदानावर कधी नाही गेलो आपण. आपली भूमी आहे ना ती. गाव गाव जाईल आणि उठेल आणि सांगेल हे बाबा मुंबई बंद करू शकतो आम्ही. आणि तो श्वास आहे भारताचा. एक लक्षात घ्या, मी भारतीय आहे. जगामध्ये माझी ओळख भारतीय आहे. भारतामध्ये माझी ओळख मराठी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मी आगरी स्थानिक भूमिपुत्र आहे. पण माझी आगरी स्थानिक भूमिपुत्र ही ओळखच मिटली तर मी कोण? माझ्या घरात उपरा, माझ्याच घरात उपरा. आणि या ओळखीसाठी जे जे काय करता येईल ते मी करेन. पण मी भारतीय आहे, पण माझी ओळख संपुष्टात येत असेल तर मला भारत सरकारलाही सुनावावं लागेल. हे ध्यानात ठेवा. आता हे करत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पण राबवतो आणि राबवणारच. पण जरा अस्तित्वाकडे येऊया. मला एक सांगा, महारत्न, नवरत्न कंपन्या कुठे आहेत? आपल्या इथंच आहेत ना, आहेत ना. ऑथॉरिटी बिल आलेल्या कंपनी आपल्याकडेच आहेत. त्या JNPT पासून, गोडाऊन पासून, ONGC पासून, HPCL, BPCL, हा मग ती तुमची नागोठण्याची कुठली कंपनी, IPCL, मध्ये रिलायन्स, त्याच्यानंतर झाली. हे कुठे आहेत? आपल्याकडेच होत्या ना. त्यावेळी ITI केलेले आपले भाऊ लागले. त्याच्यानंतर काय झालं? कामगार नेते, युनियन लीडर आणि तमाशा आणि फुगड्या. बरोबर, माझी हजेरी 10:30 लागली पाहिजे, माझी हजेरी 11 वाजता लागली पाहिजे आणि माझी हजेरी 11:30 वाजता लागली पाहिजे. नाही तर तुला युनियन मध्ये. अरे कशाला युनियन लीडर? कोणी मालकीचा विषयच नाही आणला. हे किती दिवस फसवा फसवीत आलं.